नमस्कार. म्हैसाळ योजना अखेर चालू. मिरज पूर्व भागाला वरदान ठरणारी म्हैसाळ योजना कित्येक महिने बंद होती. अखेर आज शुक्रवार दिनांक 10/1/25 रोजी सकाळी 10 वाजता चालू झाली. माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून चालू करण्यात आली. म्हैसाळ योजना बंद असल्याने मिरज पूर्व भागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. याची दखल घेऊन माजी पालकमंत्री माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आवश्यक तो पाठपुरावा केला. यावेळी आरग, बेडग, एरंडोली, नरवाड, खंडेराजुरी, मालगाव इत्यादी गावचे सरपंच, उपसरपंचासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शेतकऱ्याच्या मागणीनुसार 2025 खरीप हंगामाचं आवर्तन आज म्हैसाळची स्कीम चालू करून आम्ही ते सुरू केलेलं आहे. निश्चितच आज हे 23 पंप आपण टेकअप करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक भागाला त्यामध्ये कुटुंबा असेल, दत्त असेल आणि मिरज असेल या भागाला सगळ्यांना पाणी तातडीने द्यायची व्यवस्था आम्ही करतो आहोत. निश्चितच मागल्या सीझनमध्ये पण आम्ही जवळजवळ 2 वर्ष पाणी सोडलं आणि दुष्काळाला सामोरं आम्ही गेलो. त्यामुळे कोणालाही दुष्काळाची झळ बसली नाही आहे. त्यामुळे ह्या वर्षी आमचा प्रयत्न असेल की शेतकऱ्याला पाण्यामुळे वंचित ठेवायचं नाही आहे. शेतीला पाणी आणि पाणी जर कॅनल चालू झालं तर गावाला पाणी सुटतात, गावाच्या बोर असतील किंवा विहिरी त्याला पाणी येतं आणि पाण्याच्या स्कीम प्यायच्या पाण्याची पण व्यवस्था होते. त्या दृष्टिकोनातून आज हे पंप चालू केले. मी मध्यंतरी पेपरला दिलं तरी 15ला चालू करू, पण अधिकाऱ्यांना सहानुभूती दाखवली. आपण लवकरच चालू करूया म्हणणे. त्यांचं मी धन्यवाद देतो. पाडळसाहेब असतील, कोरेसाहेब असतील, मॅडम असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनी अगोदर 10 तारखेला हे पंप चालू करण्याचे नियोजन केलं आणि आज ते पंप चालू झाले. त्यामुळं शेतकऱ्यामध्ये एक चांगलं समाधानाचं वातावरण निर्माण झालं. पाणी हे टायमात पोचलं गेलं, चालू झालं. त्याचा मलाही आनंद आहे आणि शेतकऱ्यालाही आनंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं सर्व अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आता हे पुढे चाललेले पंप निश्चितच मेंटेनन्स झालेले आहेत, सगळं झालेले आहेत, पण आपण थोडंसं बंद पडू नयेत. पाणी जिथं पाहिजे त्यांना मिळावं ह्या दृष्टिकोनातून आपण ते योजना करावी. त्या ठिकाणी नवीन कामं चालू आहेत. नवीन कामाची पूर्तता करून त्या भागाला पाणी द्यायची व्यवस्था करावी. काही अडचण तर निश्चितच आमच्यावर चर्चा करावी. त्यातून तो मार्ग काढला जाईल. एवढंच मी आपल्याला सांगतो. परत एकदा सर्व मिरज, कुटेमगा, जत असेल आणि इतर विभागातील पाण्याच्या सर्व शेतकऱ्यांना पाणी चालू झालं त्याबद्दल मी अभिनंदन करतो.